शिक्षणाचा उपयोग हा आपल्या उन्नतीसाठी होतो, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी नाही. शिकली सवरलेली सून जेव्हा मूर्खासारखी वागते तेव्हा तिला गाढवच म्हणावं लागेल. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची घटना महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याची. इथे शंकर कुंभारे नावाचा व्यक्ती राहत असतो. त्याचं पूर्ण कुटुंब असते, पत्नी असते, मुलगी असते, मुलगा असतो, सून असते, मुलीचं लग्न झालेलं असते आणि ती दुसऱ्या घरी गेलेली असते. चांगलं कुटुंब होतं, सुखी कुटुंब होतं. सर्वसामान्य घरामध्ये जसं सुख शांती असते तसंच त्याही घरामध्ये सुख शांती होती. एके दिवशी शंकर हे आजारी पडतात. आजारी म्हणजे त्यांचं खूप अंग दुखणं सुरू होऊन जाते, डोकं दुखणं सुरू होऊन जाते आणि त्यांना असं वाटते की कदाचित वातावरण बदललेलं आहे म्हणून असं होत असेल. ते एक दिवस सहन करतात, पण दुसऱ्या दिवशी ती वेदना इतकी जास्त होती की त्यांना डॉक्टरकडे जावं लागते. डॉक्टर त्यांना औषध देतात, पण त्याला काही फायदा होत नाही. त्यानंतर त्यांची पत्नी पण 2-3 दिवसांनी त्याच आजाराने म्हणजे अंग दुखणी, डोकं दुखणं हे सगळं तिचं पण सुरू होऊन जाते. त्यामुळे ते दोघंही आता दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतात. डॉक्टरकडे जातात, पण डॉक्टरांना काही समजत नाही. ते म्हणतात तुम्ही मोठ्या डॉक्टरांकडे जा. तर ते गडचिरोलीमध्ये जे चांगले मोठे डॉक्टर होते त्यांच्याकडे गेले. त्यांनी पण सगळ्या टेस्ट वगैरे केल्या, पण त्यांना काय झालं हे डॉक्टरांना सुद्धा समजत नव्हतं. मग ते म्हणाले की तुम्ही नागपूरच्या GMCमध्ये जा, तिथे तुम्हाला फायदा होईल. ते गडचिरोलीवरून नागपूरला येतात आणि इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतात. पण इथल्याही डॉक्टरांना काय झालं हे समजत नव्हतं आणि 10 दिवसांच्या आजाराने म्हणजे अंगदुखणी आणि डोकं दुखणी या आजाराने शंकर मरण पावतात. घरामध्ये दुःखाचं वातावरण पसरून जाते. घरचा कर्ता पुरुष, वडील गेल्यावरती दुःखाचं सावट त्या घरामध्ये पसरलेलं असते आणि हे दुःख कायमच असते आणि लगेचच दुसरं दुःख त्यांच्या घरामध्ये येते. त्यांची आई जी असते, शंकरची पत्नी जी असते, ती सुद्धा मरण पावते. त्या घरामध्ये 2 लोक सारख्या आजाराने मरण पावतात. पण हे समजलं नव्हतं की त्यांना नेमकं झालं काय होतं. त्यांच्या घरी त्यांची मुलगी आणि जे जवळचे नातेवाईक असतात ते आलेले असतात. कारण शेवटचं जे दर्शन असते आणि त्याच्यानंतरचे घरचे लोक जे असतात ते सांत्वनेसाठी घरी येतात. त्यांची मुलगी येते, शंकरची साळी येते, त्यांचा मुलगा, हे सगळे घरी येतात आणि ते लोक 2-3 दिवस राहतात. पण त्या मुलीला सुद्धा म्हणजे शंकरची जी मुलगी होती, जिचं लग्न झालं होतं, ती बाहेर राहत होती. तिला सुद्धा हेच अंग दुखणं आणि डोकं दुखणं सुरू झालं होतं. ती पण डॉक्टरांकडे गेली, पण डॉक्टरांना पण काही समजलं नव्हतं. ही डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच होती. तर तिची मावशी म्हणजे शंकरची साळी ह्यांना सुद्धा हे सारखं त्रास जाणवायला लागला. ती सुद्धा डॉक्टरकडे गेली. ह्या दोघी डॉक्टरकडे गेल्या होत्या, तिथे ॲडमिट होत्या आणि मावशीचा जो मुलगा होता तो सुद्धा शेवटच्या दर्शनासाठी यांच्या घरी आलेला होता गडचिरोलीला. तो सुद्धा छोटा मुलगा, त्याला सुद्धा सेम हेच झालं होतं आणि तो सुद्धा दवाखान्यामध्ये ॲडमिट होता. 8-10 दिवसांनी हे तिघंही मरण पावतात. त्यांना काय झालं होतं हे समजलं नव्हतं, पण त्यांचंही अंग दुखणं, डोकं दुखणं सेम जे शंकरला आणि त्याच्या पत्नीला जो त्रास होता तोच त्रास ह्यांना पण झाला होता. आणि 20 दिवसामध्ये
त्यांच्या घरचे 5 लोक मरण पावले होते। घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं। गावकरी सगळे दुःखी होते। कुणाला काय झालं हे समजत नव्हतं। मोठे मोठे डॉक्टर त्या लोकांनी केले होते, पण डॉक्टरांनी सुद्धा काय झालं हे सांगितलं नव्हतं, कारण डॉक्टरांना सुद्धा कळलं नव्हतं। शंकरचा मुलगा दिल्लीवरून आला होता। त्याने सगळं शेवटचं आईबाबांचं केलं आणि तो सुद्धा निघून गेला। दिल्लीला गेल्यावरती हळूहळू त्याची प्रकृती पण खराब व्हायला लागली आणि त्यालाही सेम जसं त्याच्या आईबाबांना झालं होतं तसंच त्याला पण झालं। त्याचं अंग दुखायला लागलं, त्याचं डोकं दुखायला लागलं। त्याने घरी गडचिरोलीला आपल्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून सांगितलं की मलाही असंच होतं आहे। ते म्हणाले की तू जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन जा आणि डॉक्टर जसं म्हणतात तसं तू ट्रीटमेंट घे। पण इकडे सगळे घाबरून होते की आई बाबा गेले, घरची मुलगी गेली, आता ह्याचाही नंबर जाण्याचा आहे। सगळे लोक खूप दुःखी होते। गावच्या लोकांना असं वाटत होतं, गावकरी लोकांना असं वाटत होतं की कदाचित ह्यांच्याकडे वरची काळा जादू असं काही प्रकार असेल। ही घटना गावात सगळीकडे पसरली। लोक त्यांच्या दारापुढून जायला सुद्धा घाबरायला लागली। त्यांना असं वाटायचं की इथे काहीतरी जादू टोण्याचा वगैरे प्रकार असेल, त्यामुळे ते त्या घराकडून सुद्धा जायचे नाही। ही गोष्ट तिथल्या स्थानीय जे पोलीस आहेत त्यांना कळली आणि रिपोर्ट कोणी केली नसताना सुद्धा त्यांनी ह्याच्या शेवटमध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला। हे नेमकं काय आहे, कारण त्या घरामध्ये 5 लोक मरण पावले होते। त्याचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न ते करायला लागले आणि पहिल्यांदा पोलिसांनी तत्परता दाखवली आणि ते त्यांच्या घरी गेले आणि तिथे जाऊन काहीतरी माहिती आपल्याला मिळते का या हिशोबाने ते शंकरच्या घरी जातात। तिथे त्यांची सून ही त्यांना भेटते आणि त्या सुनेला ते जे काही विचारतात त्याच्यावरून त्यांना थोडंसं काहीतरी कुठेतरी चुकल्यासारखं वाटते, कारण ती जी सून होती ती अगदी नॉर्मल होती, तिला काही झालं नव्हतं। त्यांच्या घरी येणारे जे लोक होते, पाहुणे होते, त्यांना सुद्धा अंग दुखणी आणि डोकं दुखणं सुरू झालं होतं। पण ही सून इतक्या दिवसांपासून यांच्या घरामध्ये राहत होती, हिला काहीच कसं झालं नाही, ती पूर्ण नॉर्मल होती, ती पूर्ण फिट होती। ह्याचं आश्चर्य पोलिसांना वाटलं। मग त्यांना असं वाटलं की ही सून, जिचा नवरा ॲडमिट आहे, जिच्या घरचे 5 लोक मरण पावलेले आहेत, ही इतकी कशी काय नॉर्मल राहू शकते। त्यानंतर त्या पोलिसांनी तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढायला सुरुवात केली की ही कोण आहे, हिचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, शोध घेतला तिचा। तर त्यांना असं कळलं की त्यांची सून होती, तिचं नाव संघमित्रा होतं। ती खूप हुशार होती। ॲग्रिकल्चर कॉलेजमधनं तिने ग्रॅज्युएशन केलं होतं। केवळ ग्रॅज्युएशन केलं नव्हतं तर ती युनिव्हर्सिटी टॉपर होती आणि तिने ह्या मुलासोबत कसं काय लग्न केलं असं जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा हे कळलं की ती शंकरच्या मुलाच्या प्रेमामध्ये पडली होती आणि तिने आपलं सगळं गमावून ती ह्याच्यासोबत लग्नाला तयार झाली होती। तिच्या आईबाबांचा या लग्नाला खूप विरोध होता। तिच्या आईबाबांना असं वाटत होतं की शंकर आपल्या कास्टचा नाही आहे आणि ह्याच्यासोबत ही कशी काय लग्न करू शकते। तिच्या आईबाबांनी खूप मानसिक धक्का झाला त्यांना आणि त्यांना असं वाटलं की आपली मुलगी असं कसं करू शकते, पण ती अटळ होती, तिला लग्न करायचं होतं आणि मुलाकडनं काही प्रॉब्लेम नव्हता, त्यांना ती मुलगी ॲक्सेप्टच होती, पण तिच्या घरच्या लोकांना खूप हे स्थळ नापसंत होतं। हा आघात तिच्या आईबाबांना इतका जास्त झाला होता की त्यांनी मरण पत्करलं आणि आई बाबा दोघंही सुसाईड करतात। ह्याचं दुःख नंतर संघमित्राला पण खूप झालं। तिला खूप दुःख वाटलं की पहिल्यांदा तिला असं वाटलं की आपण काहीतरी चूक केलेली आहे। ज्या घरात
ती सून म्हणून आली होती, त्या घरातही ती आनंदी नव्हती, ती सुखी नव्हती. तिला खूप ॲडजस्टमेंट इथे करावं लागत होतं. खाणं पिणं, राहण सहण, ज्या सगळ्या गोष्टी असतात, चालीरीती, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. तिच्या घरामध्ये आणि या घरामध्ये खूप फरक होतं. त्यामुळे तिला खूप असं ॲडजस्टमेंट केल्यासारखं वाटत होतं आणि ती कुठेतरी सुखी नव्हती. कुठेतरी तिला ह्या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होत होता. तिला खूप राग येत होता की मी का लग्न केलं, कारण ज्या सुखाची अपेक्षा करून ती या घरात आली होती ते सुखही तिला मिळत नव्हतं. तिला कुठेतरी आपण अडकलेलो आहे असं वाटत होतं आणि तिला असं वाटायला लागलं होतं की माझ्या आईबाबांचा जो जीव गेला त्याच्यामध्ये हे लोक खूप कारणीभूत आहेत आणि माझ्या आईबाबांना शांती तेव्हाच मिळेल जेव्हा मी ह्यांचा जीव घेईल. त्यामुळे ती असा विचार करायला लागली की मी आता काय करू, आता मला हे लोक नकोशे आहेत आणि एका घरामध्ये राहून अबोलासुद्धा होता. एकमेकांची केअर तिथे कोणी करत नव्हतं आणि सून म्हणून ती जी आली होती त्या घरामध्ये तर बहुतेकदा सुनेलाच ॲडजस्टमेंट जास्त करावं लागते. त्यामुळे तिला ते सगळं नकोस वाटायला लागलं होतं. तिच्या डोक्यामध्ये आता हेच येत होतं की मला कसंही करून ह्या लोकांना संपवायचं आहे. त्याच्यामध्ये तिला तिची मामी होती, तिने सुद्धा विष तिच्या विचारांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. कारण शंकरची जी शेती आहे ती आणि तिच्या मामींची जी शेती होती यांचा वाद सुरू होता. त्यामुळे तिच्या मामीला सुद्धा असं वाटत होतं की हे जर सगळे मरण पावतील, हे नसतील तर ही शेती मला आणि संघमित्राला म्हणजे भाचीला मिळेल आणि आम्ही सुखी राहू, असं ती मामी तिच्या डोक्यामध्ये टाकत होती. त्यामुळे तिला असं वाटत होतं की मला पूर्ण कुटुंबाला संपवायचं आहे आणि हे तिच्या डोक्यामध्ये यायला लागलं होतं. पोलिसांना हे सगळं कळलं होतं कारण ती युनिव्हर्सिटी टॉपर होती. ॲग्रिकल्चर हा जो विषय असतो त्याच्यामध्ये शेतीमध्ये झाडांना कीटकनाशकांपासनं कसं काय म्हणजे झाडाचं संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकं तिथं टाकायची असतात, त्याच्या संरक्षणाचं सगळं त्या अभ्यासक्रमामध्ये असते. त्यामुळे तिला पॉयझनबद्दल, विष जे असते कुठलं द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे, हे सगळं तिला माहिती होतं कारण तो तिच्या अभ्यासाचा भाग असल्यामुळे तिला हे सगळं माहिती होतं. आणि हाच दोरा पोलिसांना गवसतो आणि त्यांना असं वाटते कुठे काहीतरी चूक होत आहे आणि ते जेव्हा शोधाशोध करतात तेव्हा त्यांना असं जाणवते की हिनेच काहीतरी केलेलं आहे. पोलिसांना तिच्यावर डाऊट तर येते पण ठोस असं त्यांच्या हातात काहीच नव्हतं. मग ते त्या 5ही लोकांची PM रिपोर्ट मागवतात आणि त्याच्यात त्यांना कळते की सगळ्यांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि मल्टी ऑर्गन फेलियर असं तिथे दाखवत होतं. पोलिसांना खूप आश्चर्य वाटते की सगळ्यांचं वय वेगळं होतं, सगळ्यांची जीवनशैली वेगळी होती, पण सगळे एकाच पद्धतीने कसं काय मरण पावले, सगळ्यांनाच कसं काय हार्ट अटॅक येऊ शकते. तो छोटा मुलगा होता त्याला सुद्धा, शंकरला सुद्धा, त्यांच्या पत्नीला सुद्धा, सगळ्यांना सेम कसं काय होऊ शकते. आणि मग त्यांना ते हेही कळलं की संघमित्रा ही ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे तिला सगळं पॉयझनबद्दल माहिती पण होती. त्यामुळे ते आता तिच्या जवळ जातात आणि तिला सक्तीने विचारतात की आम्हाला आता तुझ्यावरती डाऊट आहे, आता तू सांग की तू कसं कसं यांना मारलेलं आहे. मग ती सांगते की मी त्यांना विष देत होती चहामध्ये, खाण्यामध्ये, जेवणामध्ये, जे जे पाणी जे काही मला मिळत होतं त्याच्यामध्ये मी त्याची काही थेंब टाकायची आणि मी त्यांना द्यायची. ते असं विष होतं की त्याच्यामध्ये गंध पण नव्हता, त्याला आकारही नव्हता, त्याला रंग पण नव्हता, त्यामुळे ते कोणाला दिसत नव्हतं. पण जेव्हा पोलिसांनी डॉक्टरांशी जेव्हा चर्चा केली होती तेव्हा त्यांना हे कळलं होतं की जे 5 लोक मरण पावलेले आहेत
तर त्यांच्या ओठाचा रंग थोडासा काळसर दिसत होता. त्याच्याशिवाय त्यांच्या शरीरामध्ये असं वेगळं काहीच दिसत नव्हतं. तर त्यांनी ही सगळी गोष्ट संघमित्राला विचारली. तर तिने सांगितलं की तिने कुठल्या प्रकारचं विष ह्या लोकांना दिलेलं आहे. तिने जेव्हा स्वतःचा गुन्हा स्वीकारला तेव्हा ती आणि तिची मामी, जिने तिला हे म्हटलं होतं की तू काहीही करशील तरी तुझ्यासोबत मी राहणार आहे आणि तुझा निर्णय मला मान्य राहणार आहे, तू ह्या लोकांना मारून टाक. त्यामुळे तिने हे केलं होतं. आता त्या दोघीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता पूर्ण आयुष्य तिचं कोठडीमध्येच जाईल. ती शिकली सवरलेली होती, ती युनिव्हर्सिटी टॉपर होती. तिला जर खूपच संसाराचा वीट आला होता तर ती डिवोर्स घेऊ शकली असती, ती स्वतःच्या पायावरती उभी राहू शकली असती, कारण ती हायली क्वालिफाईड होती. तर ती स्वतःच्या आयुष्याला चांगली दिशा देऊ शकली असती. पण तिने शिक्षणाचा उपयोग नाही केला, तिने शिक्षणाचा दुरुपयोग केलेला आहे आणि आज ती सगळं आयुष्य मातीमोल करून बसलेली आहे. आज ती कोठडीमध्ये आहे.